सदा निरंतर हरि गुण गाओ, सदा निरंतर हरि गुण गाओ। प्रेम भक्ति से भजन सुनाओ, प्रेम भक्ति से भजन सुनाओ। सदा निरंतर हरि गुण गाओ, सदा प्रेम भक्ति से भजन सुनाओ, प्रेम भक्ति से। श्याम प्रभु की शरण में आओ, श्याम श्याम प्रभु की शरण में आओ। मन मंदिर में दीप जलाओ, मन मंदिर में दीप जलाओ, मन मंदिर में दीप जलाओ। जीवन नैया पार कराओ, जीवन नैया पार कराओ। सदा निरंतर हरि गुण गाओ, सदा प्रेम भक्ति से भजन सुनाओ, प्रेम भक्ति से भजन सुनाओ। सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम, सीता राम राम, राजा राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम, राजा राम राम राम, सीता राम 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 राम, राजा राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम। सियावर रामचंद्र की। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराच कवि वाल्मीका सारिखामान्य नमस्कार माधा सद्गुरु रामदास। जय जय रघुवीर समर्थ। दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी विविध विषय मांडलेले आहे। प्रपंचाचे विषय आहे, अध्यात्माचे विषय आहे,
त्याचप्रमाणे आता भक्तीबद्दलही त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे, पण एक संपूर्ण दशक फक्त याच विषयावर त्यांनी लिहिलं आहे. याचं प्रयोजन एकच आहे की आपण प्रपंचामध्ये व्यवहार वर्तन करत आहोत. प्रपंचामध्ये अनेक संकटं येतात, कष्ट दुःख येतात, तर सतत आपल्याला एक शक्ती पाहिजे असते, एक भरवसा, एक सपोर्ट, एक आधार. तो या भक्तीच्याद्वारे आपल्याला मिळू शकतो, कारण भक्तीमध्ये ती ताकद आहे. अनेक लोक असे ज्यांनी भक्तीच्याद्वारेच संकटांवर मात केली आहे, उभे राहिले आहे, पुढे त्यांनी वाटचाल केली आहे. म्हणून इथे एवढ्या सूचना ज्या दिलेल्या आहे, असं करा, असं करा, असं करा, त्यापैकी जर 2-4 सूचना जरी आपल्या जीवनामध्ये आल्या तर भरपूर फरक पडेल. कीर्तन करावं, पूजा करावी, आहे ना, सगळं करावं. विधी निषेधात्मक हा पूर्ण काय प्रसंग आहे. विधी म्हणजे हे करायचं, निषेध म्हणजे सोडायचं, त्याग करायचा. आता नमस्कार करायचा तर म्हणे कोणाला करायचा, तर म्हणे जे सद्गुण संपन्न आहे, जे पापी आहे, दुष्ट आहे, जर त्यांना जास्त सन्मान दिला तर त्यांचं पाप अजून वाढेल. ही एक वेगळी गोष्ट आहे की भक्त लोक त्यांच्यामधील भगवंताला पाहून नमस्कार करतात त्यांना, पण त्यांनी त्याचा उलटा अर्थ नाही घेतला पाहिजे की पहा आम्हालाही नमस्कार करत आहे. नाही तर गोस्वामी तुलसीदासजींनी सगळ्यांना नमस्कार केला आहे, संत असंत सगळ्यांना रामायणामध्ये. म्हणे काय समजून मी नमस्कार करत आहे, दुष्ट समजून नाही किंवा पुण्यात्मा समजून नाही. सीय राममय सब जग जानी, सीताराम समजून मी सगळ्यांना वंदन करत आहे. तर भक्ताची तर खूप व्यापक दृष्टी असते, पण त्या नमस्काराचा दुसऱ्या लोकांनी चुकीचा फायदा किंवा अर्थ नाही घेतला पाहिजे. तर इथे पहा म्हणतात अधिकार पाहून नमस्कार करा. आता हिंदू धर्मामध्ये तर असं आहे की सगळं काही देवच आहे, म्हणजे पशु पक्षी वनस्पती नदी पर्वत समुद्र सगळ्याच्या पाठीमागे देव शब्द लागलेला आहे. समुद्र देव, नदी देवी, तर आपण तर सगळ्यांनाच नमस्कार करतो. वंदन भक्तीचं स्वरूप हेच आहे. सगळ्यांमध्ये काय आहे, आपल्याला आपला गुरुच दिसतो असं आहे ना, श्लोक आहे ना, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथेच सद्गुरू पाय दोन्ही. आता दुसऱ्या लोकांना हे सिद्धांत कळतच नाही. त्यांना वाटतं देव म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी आहे, विशिष्ट स्थानात आहे. अकबर बिरबलाचा किस्सा आहे ना, बिरबल जो आहे सगळ्यांना नमस्कार करत आहे, नमस्कार नमस्कार. तो अकबर म्हणाले काय तुमचा धर्म आहे, दगडाला नमस्कार, नदीला नमस्कार, सापाला नमस्कार, नागदेवता आहे म्हणे, नागदेवता. कोणी एक व्यक्तीला नमस्कार म्हणे, हे कोणी म्हणजे ब्राह्मण देवता आहे. तुळस पाहिली नमस्कार म्हणे, ही देवी आहे, माता आहे. त्याला इतका राग आला अकबराला. एक तिथे असं झुडूप होतं, झाड झुडूप काहीतरी, ते एकदम त्यांनी रागाने असं उपटलं आणि ते खाजरं होतं.
आता त्याला खास सुटू लागली. बिरबळ म्हणाला, तुम्ही आमच्या देवतांना नाराज केलं आहे म्हणून त्यांनी आता पूर्ण अंगामध्ये खास सुटेल. काय काय करावं म्हणे, आता एका मातेकडे जावं लागेल आपल्याला, गोमाता, शेण लावावं लागेल. आता शेण लावावं लागलं सगळीकडे. थोड्या वेळानंतर शांत झाले तर म्हणे आता एक दुसरी माताकडे जावं लागेल. कोणची म्हणे, गंगा माता, तिथे अंघोळ करा. तर अकबराला कळलं की पहा, जर आपण सगळ्यामध्ये देवबुद्धी ठेवतो अपमान करणार नाही ना कोणाला. पूज्य बुद्धी जर ठेवली तर अपमान नाही होणार. म्हणजे काल पूजनाचं स्वरूप आपण सांगत होतो, जगत ईषधी युक्त सेवनम, अष्टमूर्तीभृत देवपूजनम. पंचतत्वांना देव मानून नमस्कार करा. पंचतत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे पहा, आधी तर लोक या पंचदेवाचीच पूजा करायचे, म्हणजे पंचतत्वांची. म्हणजे वेदांमध्ये आपण पाहतो वायुदेवताची पूजा, आकाशाची पूजा, अग्निदेव, जलदेवता. कारण बुद्धी त्यांची एवढी निर्मळ आणि सूक्ष्म होती की सगळीकडे ते देव पाहू शकत होते. हळूहळू बुद्धी कमी झाली तर मग देवाचा आकारही छोटा होता. आता फक्त मूर्तीमध्ये. तर अष्टमूर्तीमध्ये पंचतत्व आहे. मग सूर्य आणि चंद्र हे कोण आहे? देव आहे, त्यांना नमस्कार करा. मग सगळे जीव, सगळ्या जीवांना सुद्धा काय देव मानून नमस्कार करा. म्हणून मी अनेक वेळा सांगितलं आहे मागच्या प्रवचनामध्ये, अनेक आश्रमामध्ये लोक जेव्हा जातात तर तिथे उत्तर भारतामध्ये विशेष करून ते म्हणतात मूर्ती, कितनी मूर्ती आई है असं म्हणतात. या आश्रमात किती लोक राहतात असं न विचारता कितनी मूर्तियाँ रहती है. म्हणजे मूर्ती म्हणजे फक्त मंदिरातली नाही, चालणारे फिरणारे ते सुद्धा मूर्ती आहे. कितनी मूर्ती आहे. तर ही दृष्टी आपल्या धर्मामध्येच आहे, इतकं व्यापक. तर म्हणे सगळीकडे. म्हणून अर्जुनाला भगवंताने जेव्हा आपलं व्यापक रूप दाखवलं, विश्वरूप, तो नुसतं वंदन करत आहे. म्हणे आता मी करूच नाही शकत, किती पूजा करीन. पुढे नमस्कार करत आहे, मागे नमस्कार करत, कारण जिकडे तिकडे त्याला देवच दिसत आहे. विश्वरूप दर्शनमध्ये पृष्ठतः नम, अग्रतः नम आहे ना त्यात. भूयोपि नमो नमो, परत परत नमस्कार करतो. इतका तो भारावून गेला. म्हणे अरे बापरे, तुम्ही सगळीकडे, मला वाटलं फक्त तुम्ही माझ्या रथावरच आरूढ आहात. आणि तो स्वीकार करतो बरं का, मान्य करतो की माझी चूक झाली. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदम. है ना, आहार शय्यासन भोजनेषु. म्हणे मी तुमचा खूप असं म्हणजे एकेरी उच्चार केला. अरे कृष्ण जरा इकडे येता, थोडं पाणी घेऊन ये. मी असं म्हणजे भोजनाच्या वेळेस, झोपण्याच्या वेळेस चादरच घेऊन घेतली असं. म्हणजे कारण मला वाटतं तुम्ही माझ्याबरोबरचे आहे. पण आता पाहत आहे ओहो. आणि देवानी ते कधीच आपलं मोठं रूप रिव्हील नाही केलं, ज्याला म्हणतात ना, दाखवलं नाही. जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हाच. तर व्यापक. म्हणून वंदन भक्ती काय, जिकडे पाहावा तिकडे नमस्कार केला पाहिजे, जर ही दृष्टी असेल तर. तर वंदन भक्ती खूप सुंदर आहे. याच्यामध्ये म्हणतात देवाची बुद्धी ठेवून सगळ्यांना नमस्कार जर केलं तर कृपा करी. हां,
निःशेषकरिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. 18वी ही दोही ओवी. आता पुढे म्हणतात, नमस्कारे पतितपावन, नमस्कारे संतासी शरण, नमस्कारे जन्ममरण दुरीतुरा. परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरीही तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. करणे नमस्कार परते आणिक नाही अनुसरते, नमस्कारे प्रणीय सद्बुद्धी लागे. नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री. नमस्कार ऐसे नाही सोपे, नमस्कार नमस्कार घाली. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वोळती वरिष्ठ. 6वी भक्ती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रीराम. म्हणे नमस्काराने काय होतं, पतित पावन. जो भ्रष्ट झालेला आहे तो पवित्र होतो. कारण काय, नमस्कार केल्याने अभिमान आपला कमी होतो, शुद्ध भाव त्याच्या मनामध्ये येतो. आणखीन ज्या चुका त्यांनी केल्या आहेत त्याला असं वाटतं, अरे मी बरोबर केलं नाही, तर एक पावित्र्याची भावना येते. नमस्कार. अच्छा, आपण नमस्कार तेव्हाच करतो जेव्हा समोरच्यामध्ये काही, आज सकाळी सांगितलं, गुण महिमा काहीतरी आपण पाहतो. अनेक वेळा असं होतं, आम्ही लोक जेव्हा स्वामीजी लोक जातात ना कोणाच्या घरी, तर ते आई वडील सांगतात छोट्यापर्यंत, नमस्कार करा स्वामीजी, नमस्कार करा. आता ते पोरं पळतात, त्यांना वाटतं हा हे कोण आहे स्वामीजी. अच्छा, काही पोरं तर घाबरतात, लहान पोरं. कारण लहानपणापासून आईनी एक संस्कार टाकलेला आहे, जर तुम्ही रडाल तर बाबाजी पकडून घेऊन जातील. आता साक्षात घरी आले बाबाजी, आता काय होईल. तर पळतात बिचारे. एक स्वामीजी म्हणाले, आम्हाला हे नव्हतं माहिती की हा सुद्धा आमचा उपयोग म्हणजे आहे, मुलांना गप्प बसवण्याचा. तर ते नमस्कार का नाही करत, त्याच्या पाठीमागचा आहे सिद्धांत. त्यांना महिमा माहीत नाही त्याचा. त्यांना वाटतं काही शिकलेले नाही आहे, काय अशीच आपले बनले. आता पण त्या मुलांशी जरा तो घाबरतो, पण ठीक आहे बसला आणि त्याच्याशी जर बोलायला सुरुवात केली, काय तुला आवडतं बाळ, तुला कोणता खेळ आवडतो, क्रिकेट आवडतं. अच्छा क्रिकेट. आता क्रिकेटबद्दल मी बोलायला लागलो त्याच्याशी. सचिन तेंडुलकरनी तिथे ऑस्ट्रेलियामध्ये ती सेंचुरी लावली होती, त्याच्यामध्ये एवढे चौकार लावले होते. काय तुम्हाला माहीत आहे स्वामीजी? MS धोनी असा खेळतो, हा बॉलर आहे. जर असं बोलायला लागलो ना तर तो एकदम आश्चर्यवत पश्यती आणि एकदम नमस्कार करतो, मित्र होऊन जातो. का? कारण त्याला एकदम कळलं की यांना माहीत आहे. एकदम नमस्कार किंवा आदर कोणी देत नाही. एवढंच काय, ट्रेन वगैरेमध्ये सुद्धा ते आता तर सगळे TC वगैरे त्यांना वाटतं की कोण आहे. पण जर इंग्लिशमध्ये जर कोणी स्वामीजी बोलत असेल तर एकदम अच्छा तुम्हाला येते, महिमा बुद्धी. महिमा पाहिजे. नाही तर मोठी व्यक्ती जवळ बसली आहे, महिमा माहीत नाही, तर आपण नमस्कारच नाही करत किंवा आदर देत नाही. जाने बिनु न होई परतीती.
जाणल्याशिवाय विश्वास होत नाही किंवा आदर येत नाही. तर आपण वंदन नाही करत देवाला किंवा जे लोक नाही करत त्याचं कारण हेच आहे. म्हणून त्यांनी आधी ऐकलं पाहिजे महिमा, तर आपोआप प्रणिपात ते करतात. तर जे पतित लोक आहे, ज्यांनी आधी चुका केल्या आहे, ज्यांनी देवाला आधी समजलं नाही पण कळलं त्यांना, तर मग काय ते नमस्कार करतील आणि मग ते सुद्धा पवित्र होतील. नमस्कारे संतासी शरण, नमस्कारे जन्ममरण दूरी दुरावी. जन्ममरणसुद्धा दूर होते. सुरुवात करायची नमस्काराने, हळूहळू सगळं पुढचं होतं. परम अन्याय, आता हे आहे, परम अन्याय करूनही आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. हे मी आधीच सांगितलं आहे. कोणी चूक करून आला पण जर त्याने नमस्कार केला तर त्याला आपण क्षमा करतो किंवा मनामध्ये एक भावना येते की अरे बाबांनी चला ठीक आहे, माफ करा, क्षमा. तर एका नमस्काराने मोठं काम केलं. पण याचा हाही अर्थ नाही की सतत मी अपराध करत आणि नमस्कार करत आहे. 2-4 वेळा तो करेल क्षमा, नंतर नाही करणार. मग इथे म्हणतात या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते. म्हणून या नमस्कारापेक्षा अजून आचरण करण्यास काही दुसरी चांगली गोष्ट नाही आहे. नमस्काराने सद्बुद्धी येते. आपण नमस्कार करतो म्हणजे काय, हे स्वीकार करतो की समोरच्यामध्ये बुद्धी माझ्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला ते माहीत असेल, जेव्हा आपण नमस्कार करतो तर काय दोन्ही हात, हृदय, आणखीन डोकं हे सगळं नमवतो. माहिती नाही याचा अर्थ काय. 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया आणि अंतःकरण असे 11 हे मी तुला समर्पित करत आहे. याचा एक अर्थ असा आहे की तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त शक्ती, बुद्धी आहे. अच्छा, आपण जेव्हा वागतो तर जर आपल्याला पाणी भरायचं असेल तर हात खाली, ते मागायचं असेल तर खाली, डोक्यावर बसून नाही होणार. तर नमस्कार म्हणजे काय, समोरचा माणूस आपल्याला बुद्धी दिले, ज्ञान दिले, हे दिले. त्याचा अर्थ असा आहे, याला एकादशी म्हणतो ना आपण, एकादशी 11. तर एकादशी म्हणजे काय, ह्या 11 गोष्टी देवाच्या चरणी समर्पित करतो. त्या दिवशी 11 गोष्टी देवासाठी. 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रिया. तर इथे म्हणतात की सद्बुद्धी मिळते नमस्काराने. अच्छा, आता एक पुढची ओवी फारच चांगली आहे. आणि नमस्कारामध्ये एक असं आहे की नमस्कारास वेचावे न लगे, काही तुम्हाला खर्च करायचं नाही आहे. काहीच खर्च नाही आहे, काही कष्ट नाही आहे. नाही स्वामीजी कष्ट आहे, कंबर दुखत. कष्ट म्हणजे दुसरे जे साधन आहे तेवढं तर कष्ट नाही आहे ना त्याच्यात, की तासनतास त्या यज्ञ काय कुंडासमोर बसायचं आहे किंवा पूजा करायची आहे. तर एवढं कष्ट तर नाही आहे. नुसतं काय थोडंसं वाकायचं आणखी काय. तर इथे म्हणतात की नमस्कारास कष्ट असणं, नमस्कारास काहीच न लगे. उपकरण सामग्री, उपकरण आणखीन सामग्री, काही सुवा नको आहे की काय, पळी नको आहे की पंचपात्र नको आहे की अभिषेक पात्र नको, काही नको आहे, नुसतं बस. म्हणून अगदी सोपी साधना आहे. नमस्कार ऐसे नाही सोपे. तसं तर पाहिलं तर सोपं आहे, पण इथे म्हणजे सोपं नाही आहे. का सोपं नाही आहे, आपला अहंकार आडवा येतो. मी कशाला नमस्कार करू. लोक ज्याने वाट पाहतात, जेव्हा तो करेल मग मी करेन. हेही एक आहे.
अभिमान नाही तर सोपं आहे. नमस्कार तर नाही सोपे. नमस्कार करावा अनन्य रूपे, नाही साधनी साक्षेप, कासया सिणावे. मनापासून करावं, आणखीन अनन्य होऊन करावं. मग म्हणे इतर कशाला दुसरी साधना करायची, ही एक वंदन भक्तीच करा असं म्हणतात. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली. ज्यांनी त्या साधूला नमस्कार केला, आता त्याच्या मनामध्ये आपण एका स्थान मिळवलं. म्हणे आता यांनी नमस्कार केला आहे तर आता काय कृपा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल. ते द्रौपदीचं आहे ना, द्रौपदीचं कृष्णाचं परत महाभारतामध्ये गोष्ट आहे. नमस्कार केला द्रौपदीनी म्हणून अर्जुन वाचला. झालं असं की भीष्माला रागवला हा दुर्योधन की तुम्ही युद्ध करत नाही आहे. तर भीष्माने प्रतिज्ञा केली की मी काय करीन, उद्या मारीने अर्जुनाला, खूप युद्ध करेन. तर आता कृष्णाला ते कळलं आहे. तर असं म्हणतात भीष्माकडे द्रौपदीला पाठवला, पण असं ती त्याला हिंदीमध्ये म्हणतात ना घुंगट घालून जसं. अच्छा, रोज कोणी दुसरी सेविका जी आहे ती त्या सेवा करायची, पाणी घेऊन जायची वगैरे. इनी द्रौपदी घेऊन गेली, आणखी ना दिला भीष्माला, चेहरा नाही दिसला. सेवा केली. आता भीष्माने आशीर्वाद दिला, काय सौभाग्यवती भव. अच्छा, सौभाग्यवती एकदम घुंगट काय म्हणतो त्याला ते काढलं. द्रौपदी, भीष्म काय म्हणतो मी ते म्हणे जवळपास निश्चित कृष्ण असेल. ही ट्रिक कृष्णानेच केली असेल. कृष्णानेच पाठवलं होतं. तर पहा, तिने सेवा केली, नमस्कार केला, त्यामुळे वाचला. नाही तर भीष्म म्हणाला होता की मी तर आता मारीनच. तर पहा, नमस्काराने काय काय सिद्ध होऊन जातं. साधूच चिंता लागे, तिथे कृष्णाला चिंता लागली. असं म्हणतात जेव्हा भीष्माने प्रतिज्ञा केली, सगळे लोक त्या शिबिरामध्ये चिंता करत आहे, झोप नाही कोणाला, उद्या आता काय होईल. पण पाहतात काय, अर्जुन झोपला आहे आरामाने. अर्जुनाला उठवलं लोक, निर तुला माहीत नाही का, म्हणे कृष्ण जागा आहे ना. बस मग मला काही काळजी नाही. पहा, भक्तीचा असा परिणाम आहे. कृष्ण आणि अर्जुन काय, एक शरीर, काय एक आत्मा दोन शरीर. कृष्णस्य आत्मा धनंजय, धनंजयस्य आत्मा कृष्ण, असं होतं दोघांचं. म्हणून गीतेमध्ये सुद्धा सारखं काय म्हणतो तो कृष्ण, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम ये तदुत्तमम. तर भगवंताला चिंता आहे. जर आपण त्याची सेवा केली किंवा नमस्कार केला, रोज पूजा केली, तर सुगम पंथे नेवून घाली जेथील तेथे. त्याचं मार्ग तो सुगम करेल, असं कष्ट दूर होईल. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वोळती वरिष्ठ. वोळती म्हणजे ओढतात. नमस्कार केल्याने साधू लोकांच्या मनामध्ये, संतांच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न होतं की याच्यावर कृपा केली पाहिजे, याची मदत केली पाहिजे. असं नाही तर ते दूर दूर राहतात. काय करायचं आम्हाला, नमस्कार केल्याने पाहिजे, एकदम ओळख होती ना, तो विचारतो अच्छा काय नाव बाबा तुझं, काय करतो. नमस्कार म्हणजे एक प्रकारची लिंक आहे, जोडण्याची, म्हणून केलं पाहिजे.
वोळती वरिष्ठ येथे सांगितली पष्ट. पष्ट म्हणजे स्पष्ट. 6वी भक्ती इथे स्पष्ट करून मी सांगितली. याप्रमाणे वंदन भक्ती. अच्छा, आता दास्य भक्ती पुढची. श्रीराम मागा झाले निरूपण. 6वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान. 7वे भजन ते दास्य जाणावे. सदा सन्निधची असावे देवद्वारी. देवाचे वैभव सांभाळावे. न्यून पूर्ण पडोची नेदावे. चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. मोडली सरोवरे बोधा. सोफे धर्मशाळा चालवा. नूतनची कार्ये. नाना रचना जीर्ण जर्जर. त्याचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्य ते सत्वर. चालवीत जावे. म्हणे आता 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती. हे पहा, 9 प्रकारची भक्ती म्हणजे काय? 9 प्रकारची चॉईसेस दिलेले तुम्हाला. हे नाही करू शकत तर हे करा, हे नाही तर हे करा, काही तर करा. जसं 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात आहे ना, असे स्टेप बाय स्टेप आहे त्याच्यामध्ये. खूप छान आहे. मय्येव मन आदत स्व मयी. मनबुद्धी मला द्या म्हणे मनबुद्धी नाही देऊ शकत. मग म्हणे काय कर्म द्या म्हणे कर्म नाही देऊ शकत. मग म्हणे कर्मफळ द्या म्हणे सोडणार नाही मी तुला. म्हणजे काही ना काही 4-5 तिथे. म्हणजे पहा, देवाची इच्छा आहे की तुझा उद्धार व्हावो. हो. जसे ते दुकानदार असतात की नाही, ये नाही साहब ये लीजिए, ये नहीं ये लीजिए, आणि एवढा आग्रह करतात किंवा तो एक काही ना काही घेऊनच घेतो आपण. त्याचप्रमाणे देवाच्या मनामध्ये आहे. म्हणून हे नाही करू शकत तर हे कर. तर म्हणे कीर्तन नाही करू शकत तर ऐकू नाही शकत तर नमस्कारच करतात. आता इथे एक काय आहे म्हणे दास्य भक्ती. दास्य म्हणजे भगवंताचे सेवक बनणे. दास्य भक्तीचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे आपले हनुमंत. दास रामाचा हनुमंत नाचे. तर दास्य जाणावे. आता दासभक्ती म्हणजे काय? मी तुझा गुलाम आहे, नोकर आहे, सेवक आहे. संस्कृतमध्ये सेवकाला म्हणतात किंकर. हे मी सांगितलं आहे ना अनेक वेळा, किंकर. किंकर शब्दाचा अर्थ छान आहे. किंग करो मी, आता मी काय करू, सतत जो असं विचारतो. हे काम झालं, आता मी काय करू, हे काम झालं. तर सेवकाला सतत विचारलं पाहिजे की आता मला काय करायचं. म्हणून त्याला म्हणतात किंग कर, आता मी काय करू. सेवक म्हणजे असं नाही की आता हे काम झालं, आता मी जाऊ का, उद्याची सुट्टी घेऊ का, परवाची सुट्टी. उलट हे केलं आहे, आता पुढचं काम सांगा. आदर्श सेवक तो आहे. दास्य भक्ती. दास म्हणजे जिथे माझं काही नाही, सगळं तुझंच आहे, ही बुद्धी ना. जो दास असतो त्याचं स्वतःचं काही चॉईस नाही. जसं जो मागणार आहे ना, भिकारी, आता भिकारी नाही म्हणू, भिक्षुक, तो नाही म्हणू शकत की मला हे द्या ते द्या. नाही म्हणे आज मला केक द्या, केक भिक्षेमध्ये म्हणे का, माझा वाढदिवस आहे आज. एक माणूस रोज त्याला जायचा 20 रुपये, मग 10 रुपये द्यावं लागला. म्हणे हे काय आता 10 रुपये कसं काय. नाही म्हणे आता खर्च वाढला आहे, आता लग्न झालं आहे, माझी बायको पोरं सगळे झाले,
तो भिकारी म्हणतो, म्हणजे माझ्या कमाईने तुम्ही बायको पोरांना पालन करते. माझा अधिकार आहे त्याच्या. तर जो खाली आहे, म्हणजे खाली म्हणजे रिकामा म्हणा, हीन आहे, दीन आहे, त्याला काही चॉईस नाही आहे. जो स्वामी म्हणेल गुलाम आहे मी. आता तुम्ही जे सांगाल ते मला, आय हॅव नो चॉईस. तर हनुमंताला जसं भगवंताने सांगितलं, जा, तर गेला आहे. हे नाही की आता मी कसं जाईन. तर दास्य भक्ती फार सुंदर आहे. यासाठी परत आपला आग्रह वगैरे सगळं सोडावं लागतो. आता इथे दास्य भक्ती म्हणजे काय सांगितलं आहे की तुम्ही सेवा करा आपापल्या परीने, आपापल्या सामर्थ्य शक्ती आहे. सेवा करणे म्हणजे दास्य भक्ती. आणि सेवा आपण कशी करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करू शकतो. झालं का ना, अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान, वेळाचं दान. वेळ म्हणजे आम्ही काही नाही करू शकत, वेळ देऊ शकतो. आजकाल तेच सगळ्यात कठीण आहे. उलटं लोक म्हणतात पैसा देऊ शकतो, पण आम्हाला यायला नका सांगू की आम्ही काय. ज्ञान यज्ञ आहे तर म्हणे आम्ही त्यासाठी डोनेशन देऊ, पण आम्ही प्रवचन ऐकायला नाही होणार. तर वेगवेगळे लोक आहे, तन मन धन म्हणतात ना, म्हणे आम्ही काही अशी सेवा करू शकतो पण पैसा नाही देऊ शकत. म्हणे आम्ही सगळ्यांना सांगू शकतो, सूचना देऊ शकतो, हे काम करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काही ना काही तुम्हाला द्यायचं आहे, त्याग करायचा आहे. पैसा असो, वस्तू असो, वेळ असो. तर दास्य भक्तीमध्ये इथे हेच सांगितलं आहे. आता असं वर्णन आहे, देवाचं काही मंदिर आहे, आता तिथे काही आवश्यकता आहे. तर म्हणजे इथे म्हणतात वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे. कमी नाही होऊ द्यायची. म्हणजे मी आहे ना, मी तुमचे हे करेन. आणि चढत वाढते वाढवावे भजन देवाचे, आपली सेवा वाढवत जायची. आता इथे म्हणतात देवालय वगैरे भंगली आहे. पाहिलं त्यांनी की अरे ही भिंत तुटत आहे, दरवाजा ठीक नाही आहे, अमुक ठीक नाही, तर लगेच जाऊन त्याची काय म्हणे मी मदत करतो. ही सुद्धा दास्य भक्ती आहे. दास्य भक्ती म्हणजे मारुतीसारखं नुसतं उभे राहायचं असं नाही आहे. मारुती सगळं काम करून मग उभे राहतो. नाही म्हणे आम्ही दास्य भक्ती. कारण चित्रदास आहे ना, दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतुर्यस्य. पुरतः, पुरतं म्हणजे पुढे. तर सेवा. आता इथे म्हणतात की जीर्णोद्धार करावा. गुरुदेवांचं एक नाम काय आहे, एक नाव मंदिरोद्धारक आहे ना, जीर्णोद्धारक आहे ना. जीर्ण मंदिरोद्धारकाय नमः. आणि गुरुदेवांनी असं केलं आहे. आणि एक कानपूरमध्ये एक मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार त्यांनी केला. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या CIF शंकराचार्यांच्या आईचं स्थान. ते एकदम मोडकळीच आलं होतं, अगदी म्हणजे तुटलं फुटलं होतं. आणि ते विकणार होते त्यांचे जे कुटुंबातील लोक. गुरुदेवांना जेव्हा माहीत पडलं, त्यांनी लगेच एका रात्रीमध्ये असं म्हणतात लोकांना सांगितलं, म्हणे नाही नाही हे आपल्याकडे असायला पाहिजे. आणि भलत्याच माणसाकडे ते जात होतं. त्यांनी ते घेतलं आणखीन. आता तर खूपच छान तिथे सगळं झालेलं आहे. तुम्ही जरूर जा, तिथे एक छान आश्रम आहे आपला कोचीनच्या जवळ. कोचीन वेलियानाड म्हणून जागा आहे. किती लोक गेले, कोणी गेलं आहे का तिथे? 4-5 लोक गेले. त्याला म्हणतात CIF, चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशन. अगदी जुन्या काळाची एक ती वास्तू आहे, लाकडाचं ती एक इमारत आहे ती.
आता तिकडे युनिव्हर्सिटीसुद्धा त्याच्याजवळच, किती किलोमीटर आहे, 15-20 किलोमीटरला. तिथेसुद्धा आपले शिबिरं होतात. CIFमध्ये मी घेतलेले 2-3 शिबिरं. तर तिथे कोर्सेस चालतात वेगवेगळे. चांगलं सेंटर आहे. तर जीर्ण मंदिरोद्धार कायम गुरुदेवांनी हे केलेलं आहे. तर असं मनामध्ये आलं पाहिजे की बाई अरे हे मंदिर असायचं. ही सुद्धा दास्य भक्ती सेवा आहे. पडिले कार्य ते सत्वर चालवीत जावे. हां, जे पडिलेले कार्य आहे, जे बंद पडलेले कामं आहे, काही भजन सेवा आहे किंवा कीर्तन सेवा आहे. सेवा अनेक प्रकारच्या आहे. हे पहा, जो पूजा करत आहे आणि जो झाडू लावत आहे दोघांना एकच पुण्य आहे. असं नाही की जो पूजा करणारा आहे त्याला जास्त आहे. देव दोघांकडे पाहतो. मीराबाई म्हणून म्हणते एका भजनामध्ये, माने चाकर राखो जी, चाकर रहसू बाग लगासू, नित नित दर्शन पाऊ. म्हणे तुमच्या मंदिरामध्ये मी काय करेन, झाडू लावीन, बाग लावीन, बगीचा, आणि परत परत तुमच्याकडे पाहीन, दर्शन पाहू. फार सुंदर भजन आहे. तर आता शबरी मातेने काय केलं, नुसतं झाडूच लावली, केरसोडीने केरच काढला. तर पडिले कार्य ते सत्वर करावे, चालवीत जावे. अच्छा, आणखीन जर पैसा वगैरे असेल तर मग काय काय द्यावं, हत्ती, रथ वगैरे वगैरे. पहा, गजरथ तुरंग सिंहासने, चौकिया सेविका सुखासने, मंचक डोलारे विमाने, नूतनची करावे. मेघडंबरे छत्रे चामरे, नित्य नूतनात्यादार, सांभाळीत जावे. नाना प्रकारीची याने, वैसावयाची उत्तम स्थाने, बहुविध सुवर्णासने, येतने करीत जावे. भुवने कोटड्या पेटा मांदुसा, रांझण कोहळी घागरी बहुवसा, भुयेरी तळघरे आणि विवरे, नाना स्थळे गुप्तत केली. आळंकार भूषणे दिव्यांबरे, नाना रत्ने मनोहरे, नाना धातू सुवर्ण, येतने करीत जावी. आता इथे किती मोठी यादी दिली आहे. आता याच्यावर सुद्धा एक निवडा, काही म्हणे आम्ही हे करू शकतो, हे करू शकतो. गज, रथ, तुरंग, तुरंग म्हणजे अश्व घोडे, सिंहासन, चौकिया ते आसन वगैरे, चौकी, सुखासने, मंचक, डोलारे, विमाने, नूतनची करावे. म्हणजे बा त्यावेळेस असं होत असेल ना, अजूनही आहे तसं मंदिरामध्ये, आणि लोक देतातही. ज्याची ज्याची जी ऐपत आपल्या क्षमताप्रमाणे. तर हे केलं पाहिजे. यानेच धर्म टिकून राहिले. मंदिर आहे तर मग धर्म आहे. आणि मंदिराचं जर वैभव असेल तर पहा लोकांना इथे जाण्याची इच्छा होते. नाही तर तुटकं पडकं म्हणून काय हळूहळू जाणं सोडतात. आता पहा आपलं राम मंदिर इतकं भव्य बनलं, नाही तर पहा रामाची काय स्थिती होती. असं एक टेंटमध्ये होता राम. आता या गव्हर्मेंटला एवढं एक इच्छाशक्ती होती की नाही याला करायचंच आहे, म्हणून एवढं वैभव प्राप्त झालं. तर ज्याची जी शक्ती आहे त्यांनी ते केलंच पाहिजे. तेव्हाच ते. आधी तर मंदिरामध्येच सगळं व्हायचं. लग्न, कार्य, उत्सव, कीर्तन, सगळं काही सोशलायझेशनचं ते प्लेस होतं. भेटायचं स्थान एकमेकाचं. नृत्यशाळा, तिथे नृत्यसुद्धा व्हायचे. तर त्यासाठी लागणारी ज्या ज्या काही गोष्टी त्या सगळ्या तिथे असायला पाहिजे. आता पहा ना इथे काय काय लिहिलेलं आहे.
नाना प्रकारची याने, बैसावयाची उत्तम स्थाने. तिथे काय पाहिजे? बेंच पाहिजे, काही पाहिजे बसायला. बहुविध सुवर्ण आसने, बापरे, सोन्याचे आसन, हे सुद्धा करीत जावी. मग भुवने, कोठड्या, पेट्या, मांदुसा, काय काय लिहिलं आहे, रांजण. आता ते मलाही पाहावं लागेल काय काय सगळ्यांचं. मांदुसा म्हणजे काय? बऱ्याचशा घागरी नाही, त्याच्या आधी केलेलं नाही. कोणची ओवी आहे ही? 9वी ओवी आहे. घरे, खोल्या, पेट्या, पेटारे, मोठे मोठे पेटारे, असं वाटतं मला. पेटा इथे तर हेच लिहिलं आहे. पेट्यानंतर पेटा, मोठ्या पेट्या. ते छत्र वगैरे असतं की ना, छत्र वगैरे. मेघडंबरे, इथे मेघडंबरेच लिहिलं आहे त्यांनी, बेलसऱ्यांनी. हे बेलसऱ्यांचं माझ्याकडे पुस्तक आहे. तर असे अनेक वस्तू आहे, घागरी वगैरे वगैरे. त्यानंतर भुयेरी, तळघरे, विवरे, हे सुद्धा असायला पाहिजे. जर शत्रूंनी आक्रमण केलं कोणी तर त्या भुयारीमध्ये जाऊ शकते, लपू शकतो. जसं किल्ल्यामध्ये असतं ना, किल्ल्यांमध्ये भुयार वगैरे. तळघर, विवर म्हणजे गुहा, नाना स्थळे, गुप्त. आता हे त्यावेळेसच्या काळाप्रमाणे बहुतेक समर्थांनी लिहिलं आहे. त्यावेळेस मुघलकालीन वेळ आहे, म्हणजे काळ आहे. तर मंदिरामध्ये हे सुद्धा सोयी असायला पाहिजे. धार्मिक स्थळांमध्ये विद्यारण्य स्वामींजींची गोष्ट आहे. विद्यारण्य स्वामी दक्षिण भारतामध्ये, तिथे ते लोकांना ट्रेनिंग द्यायचे एका गुप्त स्थानामध्ये. विजयनगर, तिथे मुघल लोक आक्रमण करायचे. त्यांनी विद्यारण्य स्वामींचं नाव ऐकलं असेल, पंचदशिका. तर त्यांनी खूप मदत केली अशा लोकांना. हरिहर बुक्क नावाचे 2 राजे, ते तिथे गुप्त राहायचे. हरिहर बुक्क. तर असं म्हणतात ते गुप्त राहून तिथे जागा, वरून तर दिसायचा आश्रम आहे, काय नुसतं प्रवचन वगैरे होत आहे, पण मागे युद्धाचं ट्रेनिंग. तर म्हणे हे सगळं असायला पाहिजे. करीत जावे. मग अलंकार भूषण दिव्यांबरे, वेगवेगळ्या दिवशी जे देवाचं काय असतं, शृंगार असतो ना, तर मग लोक देतात, या दिवशी आम्ही दिलेले अलंकार घालावे, असं असतं. तर म्हणे दिलं पाहिजे. त्यांनी देवसुद्धा छान दिसतो, तर केलं पाहिजे. रत्ने मनोहरे, ज्याच्याकडे जे आहे ते. तिरुपतीमध्ये पहा ना, किती वर्षाचे काय हे असतं ना, रिझर्वेशन. पूजा आमच्याकडून, पूजा आमच्याकडून, नंबर नाही लागत तिथे. आणि 10 वर्षाची पूजा बुक आहे, असं आहे तिथे. तर अन्नदान किंवा जे पण आहे, तर हे सगळी दास्य भक्तीच्या अंतर्गत आहे. मग इथे पहा अजून म्हणतात की जर काही मंदिर आहे, आश्रम आहे, आणि तुम्हाला याची आवड आहे, काय गार्डनिंगला काय म्हणतात, बागकाम, तर म्हणे त्याच्यामध्ये तुम्ही मदत करू शकता. म्हणून पहा, पुष्पवाटिका नानावने, नाना तरुवरांची वने, पावती करावी जीवने तया वृक्षांसी. नाना पशूंची हा शाळा, नाना पक्षी चित्रशाळा, नाना वाद्ये नाट्यशाळा, गुणी गायक बहुसार. स्वयंपाकगृहे भोजनशाळा, सामग्रीगृहे धर्मशाळा, निद्रिस्ता कारणे पडशाळा, विशाळ स्थळे. नाना परिमळद्रव्याची स्थळे, नाना खाद्यफळांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे. येतने करीत जावी. नाना वस्त्रांची नाना स्थाने, भंगली करावे नूतने. देवाचे वैभवचने, किती म्हणून बोलावे.
पहा समर्थांनी किती लिहिलं आहे, किती म्हणजे त्यांना किती काळजी आहे मंदिरांची, धर्मशाळेची किंवा धर्मसंस्थान जेवढे जिथे कीर्तन, प्रवचन, भजन हे सगळं होतं आहे. म्हणजे सगळं असायला पाहिजे. पशूंसाठी पशुशाळा, गोशाळा, गजशाळा, अश्वशाळा, पाठशाळा, चित्रशाळा, नाट्यशाळा. एक एक मंदिराच्या अंतर्गत असे अनेक ठिकाणी अजूनही चालले. तिरुपतीच्या अंतर्गत अनेक विद्यालय आहे, अनेक प्रोजेक्ट्स आहे, तर ते घेतले पाहिजे. धर्मशाळा, आणखीन निद्रिस्ता कारणे पडशाळा, झोपण्यासाठी सुद्धा लोकांना, कारण लांब लांबून लोक येतात ना, विश्रांतीसाठी एक स्थान पाहिजे. किती बारीक बारीक गोष्टी लिहिल्या त्यांनी. गुणी गायक पाहिजे तिथे. गायनसेवा ही सुद्धा असतात, गायनसेवा. मग स्वयंपाकगृहे, भोजनशाळा हे सुद्धा जर असेल शक्य तर केलं पाहिजे. आता इथे आहे की तुमचा इंटरेस्ट काय त्याच्याप्रमाणे तुम्ही करा. मग काय म्हणतात, नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यफळांची स्थळे, रसांची स्थळे येतने करीत जावी. आणखीन परत देवाचं जे वैभव आहे ते म्हणे मी किती सांगू, ते वाढवलंच पाहिजे. आणखीन चला आता एकच जवळजवळ एकच पॉईंट आहे त्यांचा, जसं पडेल जसं जमेल सेवा करा. सर्वाठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही. जयंत्या पर्वे महोत्सवे, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ. जे जे काहे पाहिजे ते ते तत्काळची धीजे. अत्यंत आवडी कीजे सकळ सेवा. चरणक्षाळने स्नाने आचमने, गंधाक्षते वसने भूषणे, आसने जीवने. धूपदीप नैवेद्य शयेनाकारणे उत्तमस्थळे. सुसीतळे तांबोल गायने रसाळे, रागरंगे करावी. हां, आता इथे परत म्हणतात की दास्यत्व स्वीकार करावं, जयंती पर्व उत्सव सगळं करावं. आणि एक ओळ फारच आवडली मला, ही पहा 18वी पहा. जयंत्या पर्वे मोहोत्सव असंभाव्य चालवी वैभव. जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. कळलं काय अर्थ? म्हणे असं जयंती वैभव उत्सव करायचं की स्वर्गाहून जेव्हा देव पाहतील ते म्हणजे बापरे, असं तर आमच्या स्वर्गामध्ये सुद्धा नाही. असं त्यांच्या मुखातून निघालं पाहिजे. तटस्थ होती, पाहतच राहते, असं करायला पाहिजे. चकित होतील ते. आणखीन ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. त्याच्यामध्ये कमीपणा नाही की हे मी का कसं करू, हे कसं करू. जे मोठे मोठे राजे होते ते काही करायला तयार व्हायचे. जगन्नाथपुरीमध्ये ते जेव्हा रथोत्सव होतो, रथ काढतात तेव्हा तो राजा जो आहे तो झाडू काढतात. ते आपल्या चिन्मय मिशनमध्ये खूप म्हणजे येतात ते कधी कधी ते राजे. त्यांचं नाव पुरी राजाच म्हणतो त्यांना. क्या नाव का? गजपती म्हणा. आत्ता आले होते तिथे, आमच्या भागवतामध्ये आले होते, गुरगावला दिल्लीमध्ये. जिथे जगन्नाथाचं मंदिर बांधलं जातं ते जरूर तिथे जातात, तिथे ते डोनेशन देतात. पुरी राजा तर ते झाडू लावतात. माझे 2-3 ज्ञानयज्ञामध्ये त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. गुरुजींचे खूप चांगले मित्रही आहेत ते. तर
जेव्हा त्यांना मी म्हणजे पाहिलं तेव्हा हीच ओवी मला आठवली. तर राजे लोकसुद्धा हे नाही की आता हे काम आम्ही कसं करू, ते म्हणतात आम्ही जगन्नाथांचे सेवक आहोत. हीच बुद्धी आहे, हीच भावना आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे जे जे काही पाहिजे ते ते तत्काळची दे, जे अत्यंत आवडी की जे सकळ सेवा, जे जे पाहिजे ते ते करायचं. आता याच्यामध्ये लोक काय नाही आम्ही तर हेच करू हेच नाही करणार. लोक जे आहे ना थोडं काय त्याच्यामध्ये निवडतात, आम्ही ही सेवा करू ही सेवा करणार नाही. म्हणे आम्ही सेवा केली लोकांनी पाहिलीच नाही. एक व्यक्ती रोज अगदी प्रवचनाच्या आधी येऊन केरसोणी घेऊन झाडपूस करायचं. तो म्हणे अरे जरा तो अर्धा तास 1 तास आधी करत जा ना. म्हणे कोणी ऑडियन्स नसतं ना त्यावेळेस. पाहिलं पाहिजे कोणी. आता सेवेमध्ये सुद्धा थोडासा एक स्वार्थ. म्हणे असं नाही, गुप्त सेवा. अनेक लोक असे गुप्त सेवा माहीतच नाही. आता बा इथे एवढं मोठं सगळं बांधलं आहे, अनेक लोकांनी किती मोठे देणगी दिली आहे माहीतच नाही लोकांना. आपल्या मिशनमध्ये असे मोठे सेवक भक्त झाले. तर अत्यंत आवडीची देवाची सेवा आहे हे मानून करायचं. गंमत आहे, एकाने चेक दिला, चेक साईन नाही केली, म्हणे गुप्त दान करत आहे मी. एकाने सांगितलं जरा तुम्ही आपल्या प्रवचनामध्ये अनाऊन्स करा की मी गुप्तदान दिलं आहे. इथे म्हणतात लोकांना माहीतसुद्धा पडलं नाही पाहिजे. तर सकळ सेवा करावी, त्याच्यामध्ये काही हेच करीन तेच करीन असं नाही. मग इथे म्हणतात हे सगळे पूजेची सामग्रीवर काय आहे, पूजेचं उपकरण द्रव्य हे सगळं आहे. गंध पुष्प अक्षत आसन त्याचं वर्णन आहे. म्हणजे असं वाटतं की मंदिरामध्ये लोक आधी देत असे, आणखीन मग त्यांनीच मंदिर वगैरे पूजा वगैरेचं काम चालू होत असे. तर ज्या कारणे म्हणजे जे जे पाहिजे ते ते दिलं पाहिजे. शयन कारणे उत्तम स्थळे वगैरे. त्यानंतर तांबूल, कोणाचं तांबुलाचं दुकान आहे म्हणजे आमच्याकडून तांबूल. वस्त्राचं दुकान, कापडाचं आमच्याकडून कापड. गायने रसाळे रागरंगे करावी, म्हणे आम्ही गान सेवा असताना तुम्ही पाहिलं असेल मंदिरामध्ये ते वाजंत्रीवाले दक्षिण भारतामध्ये असतात, त्यांची ती सेवा असते पहाटे बरोबर ते करतात. तर याप्रमाणे इथे दास्य भक्तीचं असं एक स्वरूप इथे सांगितलं आहे. चला आता आहे 5 ओव्या आपण इथे तेच आहे जवळपास वाचून पूर्ण करू. सडे सम्मार्जने करावी, उदकपात्रे उदके भरावी, वसने प्रक्षालून आणावी, उत्तमोत्तमे. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य, ऐसे हे जाणावे सत्य सातवी भक्ती. वचने बोलावी करुणेचे, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळाची, ऐसे वदावे. ऐसी ही सातवी भक्ती. प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करा. ऐसे दास्य करावे देवाचे, येण्याची प्रकारे सद्गुरूचे. प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे, करीत दावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 7वां श्रीराम. आता इथे पहा, इथे 1-2 महत्त्वाचे म्हणजे इथं सडे सम्मार्जन करावे, म्हणजे आम्ही ही सेवा करू. काय सडा घालतो ना सकाळी सकाळी, हे काम करू.
किंवा काय भगवंताचे वस्त्र धुवू, वसने प्रक्षालुनी आणावी. आणि पुढे छान सांगितलं आहे की म्हणे पाहुणचार करावा, अतिथी देवो भव. हे आणखीन दुसरं असं आहे की वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. चांगलं बोलणंसुद्धा एक सेवा आहे. अच्छा, स्तुती करा तुम्ही, कीर्तन करा, भजन करा, एक तर ही सेवा आहे. आणि दुसरं फक्त देवाच्या तिथेच नाही तर ज्याला गरज आहे, हां, की जरा याच्याकडे कोणी भेटायलाच जात नाही, तर तुम्ही भेटायला गेला आणि 2-4 तास तिथे घालवले त्याच्याबरोबर, ही सुद्धा एक सेवा आहे. परदेशामध्ये ही सुद्धा एक सेवा आहे. 1 तास जाऊन एंटरटेन करायचं त्याला. एकटेपणा ना, एकटेपणा. आणि भारताला सुद्धा आता हेच होत आहे. हां, पुण्यामध्ये मिळून तेच ना. आता पहा काळ कसा बदलत चालला आहे. तर अंतरे हे शब्द आहे. अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. बोलणंसुद्धा एक काय आहे, एक सेवा आहे ना. देशावर जर आक्रमण कोणी केलं तर वेगवेगळ्या प्रकारे सेवा करू शकतो आपण. जे सैनिक लोक आहेत ते अगदी बॉर्डरवर, म्हणजे कोणी काय आम्ही पैसा देऊ शकतो, कोणी खाद्यपदार्थ, कोणी. एक वयस्कर माणूस म्हणाला, म्हणून मी पडल्या फक्त काय शुभेच्छा व्यक्त करेन किंवा प्रार्थना करेन. अनेक गायक लोक ते तिथे जाऊन ते वीर रसाचे गाणे, ती सुद्धा सेवा आहे. म्हणजे जर सेवा करण्याची इच्छा आहे तर सेवा तुम्ही करू शकता. ती मारुतीची गोष्ट खूप छान आहे, चुटकी. आता परवा नाशिकला मी सांगितली ती, माहिती आहे की नाही. मारुती असा आहे, तो संधी पाहून सेवा करायला जाय. किती लोकांना ती गोष्ट माहीत आहे. मारुती सेवा करत आहे काय, चुटकीच म्हणतात नाही ना. जांभाई आली की गोष्ट नाही माहिती, अरे ती खूप छान गोष्ट आहे. झालं असं की जेव्हा रामराज्याभिषेक झाला, हां, अयोध्येमध्ये भगवंत परतले आहे. आता भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, सीता या सगळ्यांनी एक मीटिंग केली. म्हणे आता देव इथेच राहतील, आता यांची सेवा केली पाहिजे. तर म्हणे आता जरा वाटणी करून घेऊ, कोण काय काम करणार आहे. तर या 4 लोकांनी मीटिंग केली आहे. मारुतीला त्याच्यामध्ये मुद्दामून बोलवलं नाही. अच्छा, आता म्हणे भरत म्हणाला मी काय करीन, तर म्हणे भगवंताची खोली झाडी नाही. लक्ष्मण म्हणाला मी वस्त्र त्यांचे धुवे. शत्रुघ्न म्हणाला फुलं वगैरे मी आणून देईन. सीतामाई म्हणाली मी जेवण स्वयंपाक करीन. असं सगळ्यांनी वाटलं. मीटिंग एंडेड. बाहेर निघाले. मारुती तिकडून आला. म्हणे काय चाललं होतं काय. नाही म्हणे काही नाही झालं आमचं जरा. नाही म्हणे सांगा तरी काय. नाही म्हणे आता देव इथे प्रभू रामचंद्र आता राहतील, तर महालामध्ये सेवा करावी लागेल, तर आम्ही विभागणी केलेली, वाटणी केलेली. मारुती म्हणाला अच्छा ठीक, जरा दाखवा, यादी दाखवा कोणी काय काय काम घेतलं आहे. तर सगळ्यांनी आपापलं सांगितलं. मारुतीला समजलं मुद्दामून आमचं नाव त्याच्यातून काढलेलं आहे. वडले म्हणे अरे तुम्ही सगळी सेवा घेतली पण एक सेवा विसरला आहे. म्हणे काय. म्हणे जेव्हा जांभाई येते ना तेव्हा चुटकी वाजवणारा कोणीतरी पाहिजे. सगळे हसू लागले. अच्छा म्हणे ही सेवा तुम्हाला करायची. म्हणे हो. म्हणे करा त्यात.
आता काय झालं, सगळे आपापल्या खोलीमध्ये जाऊ लागले, पण मारुती देवाच्या खोलीमध्ये जाऊ लागला. म्हणे अरे अरे तू कुठे चालला आहे? नाही नाही म्हणे, आम्ही तिकडे चाललो आहे रामाच्याकडे. म्हणे का? नाही म्हणे, आता ही सेवा करायची आहे ना, आणि जांबाई तर केव्हाही येऊ शकते ना, तर मला तर 24 तास त्यांच्याजवळ राहावं लागेल. की जांबाईचं नियम थोडी की रात्रीच फक्त येतं, प्रवचनातही येते, तिथं काय. तर पहा, मारुती 24 तास इतका हुशार आहे. याला म्हणतात दास्य भक्ती. नाही तर आपण कारण सांगून पळतो, तो काही कारण काढून त्याच्याजवळ जातो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.